मंत्री तुकाचे राजीनामा दो, संजय शिरसाट राजीनामा दो, योगेश कदम राजीनामा दो, डॉक्टर मंत्री राजीनामा दो। किशोर भाऊ काय सांगाल, मोठ्या प्रमाणात शिवसैनिकांनी आंदोलन केलं? लोकशाहीनुसार सरकार कुठल्याही पक्षाची असो, आतापर्यंत ज्या सरकारमध्ये जे कलंकित मंत्री असतात, जे भ्रष्टाचाराचा आरोप ज्यांच्यावर होता आणि वर्तमानपत्राच्या माध्यमातून मीडियाच्या माध्यमातून ते संपूर्ण दिसून पडतं। आणि अशा परिस्थितीत सरकार कोणाची असो, ज्यांचे मंत्री अशा प्रकारचे कलंकित आहे आणि भ्रष्टाचारी आहेत, त्यांचा राजीनामा घेण्याची मागणी हे नागपूर शहर शिवसेनेतर्फे या ठिकाणी आम्ही करत आहोत। आणि ही मागणी यासाठी करावं लागत आहे, ज्या सरकारचे हे मंत्री आहेत त्यांची नैतिक जबाबदारी म्हणून, त्यांची विचारधारा म्हणून जे असे उघडकीस कलंकित मंत्री आणि भ्रष्टाचारी मंत्री जे आले आहेत त्यांनाही त्यांचा राजीनामा घ्यायला पाहिजे होतं, त्या मंत्रिपदावरून त्यांना उतरवायला पाहिजे होतं। अशा प्रकारचे मंत्री जनतेसाठी काय करू शकतात असा संपूर्ण सामान्य जनतेचा प्रश्न आहे। आणि सरकारने त्यांचा राजीनामा नाही घेतला, म्हणून नागपूर शहर शिवसेनेतर्फे, महिला आघाडीतर्फे, युवा सेनेतर्फे आम्ही संपूर्ण शिवसैनिक या मंत्र्याची हकालपट्टी करावी, राजीनामा त्यांचा घ्यावा या मागणीसाठी या ठिकाणी संपूर्ण शहरात शिवसैनिक एकत्रित झालेलो आहोत। महाराष्ट्र सरकारचे जे मंत्री आहेत त्यांनी अराजकता महाराष्ट्रामध्ये माजवली आहे। कोणी शेतकऱ्यांना भिकारी म्हणतो, कोणी शिवसेनेचा बाप म्हणतो, कोणी